प्रॅक्टिस सेट 5.3 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट एन ऑफ एस फॉर इच ऑफ फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. काही एक्सपेरिमेंट दिलेले, काही रँडम एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्याला सॅम्पल स्पेस एस लिहायचं आहे, म्हणजे काय काय पॉसिबल आउटकम आहे ते लिहायचं आहे. देन एन ऑफ एस लिहायचं आहे, म्हणजे सॅम्पल पॉईंट्स किती आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे, त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे तो काउंट आपल्याला लिहायचा आहे. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द फॉर्म ऑफ सेट, इन सेट फॉर्म. तर आपल्याला इव्हेंट सांगितले ए बी सी, तर हे सुद्धा आपल्याला सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. आपल्याला माहिती इव्हेंट म्हणजे काय असतो, सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो किंवा इव्हेंटला आपण सेट बोलू शकतो. तर आपल्याला सेट ए बी सीमध्ये काय एलिमेंट असणार ते लिहायचे आहे. अँड राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी. आणि त्यानंतर या प्रत्येक इव्हेंटसाठी काय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स असणार, म्हणजे एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रत्येक एक्सपेरिमेंटसाठी लिहायच्या आहेत. क्वेश्चन समजलं काय, एक्सपेरिमेंट दिलेलं, एक रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला एस, एन ऑफ एस, त्यानंतर ए बी सी हे 3 सेट आणि त्यानंतर त्यामध्ये असणार नंबर ऑफ एलिमेंट्स किती, या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करायच्या. सो फर्स्ट 1 डायज रोल. तर फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे, फर्स्ट केस किंवा फर्स्ट रँडम एक्सपेरिमेंट काय आहे, 1 डाय इज रोल, एक डाय रोल केली. क्वेश्चन स्टेटमेंट तुम्हाला कदाचित इथे क्लिअर नसेल, त्यामुळे तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. फर्स्ट रँडम एक्सपेरिमेंट, 1 डायज रोल, एक डाय रोल केली. डाय रोल केली म्हणजे लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. डाय रोल केली म्हणजे आउटपुट काय असणार आहे, 1 नंबरपासून 6 नंबरपर्यंतचा कोणताही एक नंबर यामध्ये येणार आहे. त्यामुळे सॅम्पल स्पेस काय असणार आहे यामध्ये, एस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस म्हणजे ऑल पॉसिबल आउटकम. काय काय आउटकम पॉसिबल आहे, 1 येऊ शकतो, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. डायवरती 6 फेसेस असतात, प्रत्येक फेसवरती एक एक नंबर डॉटच्या फॉर्ममध्ये मेन्शन केलेला असतो. सो दिस इज एस. एस हा आहे, तर एन ऑफ एस काय असणार, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहे, एन ऑफ एस. या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे, 6 एलिमेंट आहे. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 6. ओके, सिम्पल आहे. त्यानंतर ए बी सी हे इव्हेंट आपल्याला लिहायचे आहे. सो इव्हेंट ए काय दिलेला आहे, इवन नंबर ऑन द अपर सरफेस. सो इव्हेंट ए इज इवन नंबर ऑन द अपर सरफेस. अपर फेस और अपर सरफेस म्हणजे अप्पर फेसवरती इवन नंबर येतोय असा इव्हेंट दिलेला आहे. त्यामुळे या इव्हेंटचे पॉसिबल आउटकम काय काय, कोणते कोणते नंबर इवन नंबर अपर फेसवरती येऊ शकतात. इवन नंबर आहे, इवन नंबर म्हणजे कोणता नंबर येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. त्यामुळे एमध्ये असणारे सॅम्पल पॉईंट्स असणार आहे 2, 4, 6. समजते. अप्पर फेसवरती म्हणजे तेच ज्यावेळेस डाय रोल केलं जातं त्यावेळेस आपल्याला काय आउटपुट मिळतं. अप्पर फेस म्हणजे आपण अप्पर फेसच रेफर करतो. त्यावरती काय आउटपुट येऊ शकतं, कोणता इवन नंबर येऊ शकतो. इवन नंबरचे चान्सेस कोणते आहे, 2, 4, 6. त्यामुळे ए इज इक्वल टू 2, 4, 6. ए लिहायचं आहे, त्यानंतर एन ऑफ ए पण लिहायचं आहे. तर इथेच आपण लगेच लिहू शकतो एन ऑफ ए इज इक्वल टू किती नंबर्स आहे, 3. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 3. बी, इव्हेंट बी काय सांगितलं, ऑड नंबर ऑन अप्पर फेस. ऑड नंबर ऑन अप्पर फेस, ऑड नंबर आहे म्हणजे बीमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असू शकतात किंवा काय काय सॅम्पल पॉईंट येऊ शकतात. ऑड नंबर, ऑड म्हणजे 1 असेल, त्यानंतर 3 असेल और 5 असेल. 1 येऊ शकतो, 3 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो. सो इथे एन ऑफ बी किती असणार आहे, सॅम्पल पॉईंट्स किती असणार आहे, 1, 2, 3. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 3. क्लिअर आहे. देन सी, इव्हेंट सी, प्राईम नंबर ऑन द अपर फेस. प्राईम नंबर, तर प्राईम नंबर कोणते कोणते आहे, 1 आणि 6मध्ये. सी इज इक्वल टू अप्पर फेसवरती प्राईम नंबर आला पाहिजे. प्राईम नंबर कोणता आहे, 2 हा प्राईम नंबर आहे, 3 सुद्धा आहे आणि 5 सुद्धा आहे. ओके, 1 प्राईम नंबर आहे का, 1 इज नॉट अ प्राईम नंबर. प्राईम नंबरचा अर्थ समजतो, पण क्लास 9च्या मॅथमॅटिक्समध्ये प्राईम नंबरचा खूप साऱ्या वेळेस रेफरन्स घेतलेला आहे. प्राईम नंबर म्हणजे काय, असा नंबर की ज्याला 1 आणि तो नंबर या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच नंबरने आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणजे हेच फक्त नंबर त्याचे फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल 3 जर आपण बघितलं तर 3चे फॅक्टर काय, 1 आणि 3. या व्यतिरिक्त दुसरा कोणताच नंबर नाही, 1 अँड दॅट नंबर इटसेल्फ. या व्यतिरिक्त कोणताच नंबर त्याचा फॅक्टर नसतो, त्याला आपण बोलतो प्राईम नंबर. मग इथे यामध्ये प्राईम नंबर कोणते, 2, 3 अँड 5. 2, 3, 5. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 3. एवढ्याच टर्म्स किंवा एवढ्याच गोष्टी आपल्याला इथे फाइंड करायच्या होत्या. आता बघूया सेकंड रँडम एक्सपेरिमेंट काय दिलेलं आहे. सेकंड, 2 डायस रोल सायमल्टेनियसली. आता काय सांगितलं, फर्स्ट केसमध्ये एकच डाय रोल केलेला, आता 2 घेतलेले, 2 डाय सायमल्टेनियसली रोल झालेले आहे. मग यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस सगळ्यात आधी लिहावं लागणार आहे. ज्यावेळेस 2 डाय सायमल्टेनियसली रोल होत आहे, एका डायवरती आपला नंबर मिळू शकतो 1, 2, 3, 4, 5 और 6.
दुसऱ्या डायवरती सुद्धा 1 2 3 4 5 और 6 असे नंबर्स मिळू शकतात. मग आता आपल्याला याचा सॅम्पल स्पेस ज्यावेळेस आपण लिहिणार आहोत त्यावेळेस आपल्याला यांचं कॉम्बिनेशन घ्यावं लागणार आहे. कॉम्बिनेशन कसं घ्यायचं, आपण ज्यावेळेस थेअरी बघितली त्यामध्ये आपण हे एक्झाम्पल घेतलेलं की सॅम्पल स्पेस, आपण सॅम्पल स्पेसचे काही एक्झाम्पल घेतलेले की कोणत्या केसमध्ये कशा पद्धतीने सॅम्पल स्पेस घ्यायचा. त्यामध्ये आपण ही केस घेतलेली की ज्यावेळेस 2 डायस सायमल्टेनियसली रोल होतात. त्यामध्ये आपण बघितलं आपण सॅम्पल स्पेस कसा घेतो. सपोज फर्स्ट डाय जो आहे त्याच्यावरती 1 आला, सेकंड डायवरती 1 येऊ शकतो किंवा सेकंड डायवर 2 येऊ शकतो, और 3 और 4 और 5 और 6. ओके, त्याच पद्धतीने असंही होऊ शकतं की फर्स्ट डायवरती मला 2 मिळाला आहे, फर्स्ट डायवरती 2 मिळाला, सेकंड डायवर अगेन 1 येऊ शकतो, 2 3 4 5 6, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 अँड 2 6. त्यानंतर फर्स्ट डायवरती 3 नंबर येऊ शकतो, परत 3चा सगळ्या नंबरसोबतचं कॉम्बिनेशन. असं काही नाही की आपल्याला फर्स्ट डायने सुरुवात करायची, असे आपण करू शकतो की सेकंड डायवरती असे आपण घेऊ शकतो, सेकंड डायवरती 1 मिळतोय आणि फर्स्ट डायवरती मला 1 मिळतोय, फर्स्ट डायवरती मला 2 मिळतोय, फर्स्ट डायवरती मला 3 मिळतोय. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आउटपुट घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सॅम्पल स्पेसमध्ये कुठे ना कुठे कव्हर होणार आहे. ह्या डायने सुरुवात करा किंवा ह्या डायने सुरुवात करा, सगळे आउटपुट इथे कव्हर होणार आहे. ओके, सो 3 2 3 3 3 4 3 5 3 6. फर्स्ट डायवर सपोज 4 मिळाला, 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 6 आणि त्यानंतर फर्स्ट डायवर सपोज 6 मिळाला, 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. याच्या पुढे आपण सॅम्पल स्पेस नाही घेऊ शकत कारण फर्स्ट डायवरती 1 2 3 4 5 6 मिळाला आहे, आपण 7 नंबर घेऊ नाही शकत आहे. आणि त्यानंतर बाकी सगळ्या ज्या केसेस आहेत त्या इथे कव्हर झालेल्या आहेत. जर तुम्ही हा काउंट केला, इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. तुम्ही जर हे सगळे सॅम्पल पॉईंट काउंट केले तर हे सगळे टोटल असणार आहे 36. किती असणार आहे? 36. सो दिस इज एस आणि एन ऑफ एस किती असणार आहे? एन ऑफ एस इज इक्वल टू 36. हा स्टँडर्ड रिझल्ट आहे, त्यामुळे हा तुम्ही लक्षात ठेवू शकता की ज्यावेळेस 2 डायस रोल होणार आहे सायमल्टेनियसली त्यावेळेस आपल्याला नेहमी आउटपुट ह्या फॉर्ममध्ये मिळतो. आणि टोटल किती असतात, टोटल आउटपुट्स किती असतात, टोटल पॉसिबल आउटकम किती असतात? 36. ओके, एस झाला, एन ऑफ एस झाला. आता आपण इव्हेंट बघूया. इव्हेंट ए, सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेस म्हणजे तेच की आपण हे जे आउटपुट्स लिहिलेले सगळे हे जे नंबर्स आपल्याला कुठे मिळतात? अप्पर फेसवरतीच मिळतात. तर विचारलेलं आपल्याला आहे की सम ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. इव्हेंट ए. अर्थ समजलं काय सांगितलं आहे की अप्पर फेसवरती जे आपल्याला नंबर मिळत आहे, हे जे सगळे नंबर्स मिळतात, हे जे कॉम्बिनेशन मिळत आहे त्याचे जे डिजिट्स असणार आहे त्याची जर सम केली ती सम असणार आहे मल्टिपल ऑफ 6. मग असे कोणते कोणते केसेस आहे किंवा कोणते कोणते पॉसिबिलिटीज आहे? मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय? 6 असेल, 12 असेल, त्यानंतर 18 असेल, ह्या टाईपमध्ये आपल्याला सम मिळाली पाहिजे. ओके, मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6 12 18 या टाईपमध्ये सम आली पाहिजे. कोणते कोणते नंबर्स असणार बघा. इथे जर तुम्ही बघितलं 6 सम इथे येते डायरेक्ट 5 6. ओके, बाकी इथे कुठे तर 6 किंवा 6च्या मल्टिपलमधला नंबर आपल्याला मिळत नाही आहे. इथे जर बघितलं तर इथे आपल्याला 6 मिळतो आहे, त्यानंतर इथे कुठेही 6च्या मल्टिपलमधला नंबर मिळत नाही आहे. इथे जर बघितला इथे 6 मिळतो, आपण 6वाले आधी सगळे मार्क करून घेऊया. ओके, त्यानंतर इथे जर बघितलं 6 मॅक्झिमम किती जातो आहे? 9. त्यानंतर इथे जर बघितलं तर 8 9 10 इथे पण पॉसिबल नाही आहे. इथे जर बघितलं 7 8 9 10 11 7 8 9 10 11 12. 6च्या मल्टिपलमध्ये असणारे नंबर्स किंवा कोणते कोणते कॉम्बिनेशन आपल्याला मिळाले हे 1 2 3 4 5 6. तर हे सगळे आपल्याला फक्त आता सॅम्पल स्पेसच्या फॉर्ममध्ये किंवा इव्हेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. समजलं कसा क्वेश्चन तर आपण कसं सॉल्व्ह करतोय? सो इव्हेंट ए इज सम ऑफ डिजिट्स is multiple of 6. इथे तुम्ही असं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता, दॅट इज 6 12 18 डॅश डॅश डॅश. अँड देअरफॉर ए इव्हेंट आपण कसा लिहू शकतो?
सॅम्पल इव्हेंट म्हणजे काय, सेट लिहायचा आहे. यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येणार आहे, 1 5, देन 2 4, 3 3, 4 2, 5 1 आणि 6 6. सो दिस इज इव्हेंट ए. एन ऑफ ए किती असणार आहे, किती मिळाले आपल्याला टोटल, 6. सो एन ऑफ ए आला 6. अशा टाईपचे क्वेश्चन ज्यावेळेस असतात की 2 डायस रोल झालेले आहेत सॅम्पल्टेनियसली, त्या केसमध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिणं मस्ट असतं, कारण त्याशिवाय आपण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. नाव इव्हेंट बी, सम ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10. काय सांगितलं, मिनिमम 10. सम ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10. अप्पर फेसवर येणारे डिजिट कोणते असणार, हे सगळे 36. ओके, तर त्याची जी सम आहे ती सम पाहिजे मिनिमम 10. मिनिमम या शब्दाचा इथे खूप अर्थ आहे. मिनिमम 10 म्हणजे काय, कमीत कमी 10 पाहिजे. मिनिमम 10 म्हणजे सम किती असू शकते, 10 असू शकते किंवा ग्रेटर दॅन 10 सुद्धा असू शकते. ठीक आहे, मिनिमम कमीत कमी 10 किंवा 10 पेक्षा मोठा पाहिजे. तर अशी सम असणारे कोणते कोणते कॉम्बिनेशन ते आपल्याला लिहायचे आहे. सो बी, इव्हेंट बी, सम ऑफ डिजिट्स is minimum 10. Sum of digits on upper face is minimum 10. त्यामुळे बी या इव्हेंटमध्ये कोणते कोणते एलिमेंट असणार आहे, मिनिमम 10 पाहिजे आपल्याला सम. तर बघूया आता कुठे कुठे आपल्याला सम 10 येऊ शकते. इथे मॅक्झिमम 7 पर्यंत जाते, 8 पर्यंत जाते, 9 पर्यंत जातोय, राईट. आणि त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर मिनिमम 10 ना, सो दिस इज 10. ओके, त्यानंतर 6 8 9 10, त्यानंतर 11 10 11 आणि 12, 1 2 3 4 5 6, मिनिमम 10 किंवा 10पेक्षा जास्त. इथे कुठे तर 10 मॅक्झिमम 9 पर्यंत येते इथे सम. या केसमध्ये मॅक्झिमम सम 10 येते, 10, त्यानंतर 9 10 11 10 11 आणि 12. तर एवढे नंबर्स आपल्याला लिहायचे आहे. सो बी समजलं कसं केलं आपण, फक्त सम चेक करायचे, 10 किंवा 10पेक्षा मोठी सम कुठे मिळते ते फक्त सॅम्पल पॉईंट आपल्याला इथे लिहायचे आहे. सो 4 6 5 5 5 6 6 4 6 5 and 6 6. एन ऑफ बी आहे 6. नाउ इव्हेंट सी, सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. दोन्ही अप्पर फेसवरती सेम डिजिट आले पाहिजे. सेम डिजिट पाहिजे म्हणजे काय असणार आहे, इथे दोन्ही नंबर सारखे पाहिजे इन शॉर्ट. सो इव्हेंट सी, सेम डिजिट ऑन बोथ फेसेस. सेम डिजिट कुठे कुठे मिळतं आपल्याला बघा, 1 1 1 2 2 3 3 4 4 5 and 6. म्हणजे टोटल किती आउटपुट मिळतं इथे जर तुम्ही बघितलं 1 2 3 4 5 6. या व्यतिरिक्त सेम डिजिट कुठेच मिळत नाही आहे. त्यामुळे इथे सी इव्हेंटसाठी आपण कसे एलिमेंट्स लिहू शकतो, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. या केसमध्ये सुद्धा एन ऑफ सी काय असणार आहे, एन ऑफ सी असणार आहे 6. थर्ड क्वेश्चन, 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. 3 कॉइन एकाच वेळेस टॉस केलेले आहे. तर यासाठी आपल्याला आधी लिहावं लागणार आहे सॅम्पल स्पेस एस काय आहे, एन ऑफ एस काय आहे, त्यानंतर 3 इव्हेंट दिलेले, इव्हेंट ए बी सी काय आहे ते मेन्शन करायचे आहे, त्यानंतर एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या आहे. 3 कॉइन टॉस झालेले आहे. आपण ज्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड थेअरी बघितली त्यावेळेस आपण बघितलं की ज्यावेळेस कॉइन टॉस केले जातात त्यावेळेस आउटपुट काय असतं, आउटपुट असतो 2 पॉवर n. 2 पॉवर n म्हणजे काय, इथे n काय इंडिकेट करतो की किती कॉइन टॉस झालेले आहे. इथे किती कॉइन टॉस झालेले आहे, 3 कॉइन टॉस झालेले आहे. त्यामुळे नंबर ऑफ पॉसिबल आउटकम किती असणार आहे, 2 पॉवर 3 दॅट इज इक्वल टू 8. ठीक आहे, म्हणजे एन ऑफ एस इथे किती असणार आहे, 8 हा असणार आहे एन ऑफ एस. आता हा एन ऑफ एस कसा लिहायचा, सो एस आन्सर 3 कॉइन्स आर टॉस्ड simultaneously. And therefore S is equal to टोटल आपल्याला 8 सॅम्पल पॉईंट्स इथे आले पाहिजे.
हे 8 सॅम्पल पॉईंट काय असणार आहे, कॉईन टॉस होत आहे, म्हणजे पहिला कॉईनचा हेड टेल असणार आहे, दुसऱ्याचा हेड टेल असणार आहे, तिसऱ्याचा सुद्धा हेड टेल असणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काही कॉम्बिनेशन घ्यावे लागणार आहे. कॉम्बिनेशन कसे घ्यायचे, पहिल्याचा हेड आला, पहिल्या कॉईनचा हेड आला, दुसऱ्याचा हेड येऊ शकतो, तिसऱ्याचा हेड येऊ शकतो, किंवा पहिल्याचा हेड येऊ शकतो, दुसऱ्या कॉईनचा टेल येऊ शकतो, तिसऱ्या कॉईनचा हेड येऊ शकतो, और पहिल्याचा हेड येऊ शकतो, दुसऱ्याचा टेल येऊ शकतो, तिसऱ्याचा टेल येऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला डिफरंट कॉम्बिनेशन घ्यायचे. असे टोटल असणार 8 कॉम्बिनेशन. ते सगळे पॉईंट्स आपल्याला इथे लिहायचे. मग आता हे लिहिताना बऱ्याचदा गडबड होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे इथे कोणती ट्रिक यूज करायची. टोटल आपल्याला 2 पॉवर 3 8 आउटकम असणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, साईडला असा टेबल लिहून घ्यायचा आहे, एच 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 टी 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 टी. ओके, हे तुम्हाला आन्सरमध्ये नाही लिहायचं, हे तुम्हाला साईडला हा टेबल फॉर्म करायचा आहे. 4 एच आणि 4 टी, त्यानंतर 2 एच 2 टी अल्टरनेट, आणि त्यानंतर एच टी एच टी एच टी एच टी. ठीक आहे, आणि फक्त आता हे तुम्हाला सॅम्पल पॉईंट म्हणून इथे लिहायचे आहे. तर यामध्ये तुमचं एकही कॉम्बिनेशन मिस होणार नाही आहे. ही ट्रिक नेहमी यूज करायची. सो एस इज इक्वल टू काय असणार आहे, एच 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 एचचा अर्थ काय, पहिला कॉईन टॉस केला हेड मिळाला, सेकंड कॉईन टॉस केला हेड मिळाला, थर्ड कॉईन टॉस केला हेड मिळाला. ही एक पॉसिबिलिटी आहे, किंवा याला ब्रॅकेट टाकण्याची काही गरज नाही तशी. एच 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 कॉमा एच एच टी एच टी एच एच टी टी, त्यानंतर टी एच एच टी एच टी 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 एच आणि टी टी टी. हे झालं एस. अँड देअरफॉर एन ऑफ एस किती असणार आहे, 8. 2 पॉवर 3 8. ओके, 8 आउटकम आपल्याला मिळाले. ए झाला आता आपल्याला, सॉरी एस झाला, तर आपल्याला काय करायचं आहे, ए बी सी हे 3 इव्हेंट काय आहे, आणि त्यासाठी आपल्याला एन ऑफ ए एन ऑफ बी एन ऑफ सी फाइंड करायचे आहे. कंडिशन फॉर इव्हेंट आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड. ए काय आहे, टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. ज्यावेळेस आपण प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना, त्यावेळेस ॲटलिस्ट, मिनिमम, मॅक्झिमम असे जे शब्द असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात, कारण त्याच्यावरूनच काय कंडिशन दिलेली आहे आणि काय सॅम्पल पॉईंट्स असणार ते डिसाईड होतात. इथे काय वर्ड यूज केलेला आहे, ॲटलिस्ट. नेहमी हे शब्द केअरफुली वाचायचे. ठीक आहे, ॲटलिस्ट. ॲटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी. ॲटलिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड पाहिजे. याचा अर्थ काय, हे काय सांगते की कमीत कमी 2 हेड पाहिजे, म्हणजेच 2 हेड पाहिजे, किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा हेड चालू शकतात. 2 पेक्षा जास्त हेड म्हणजे मॅक्झिमम किती हेड येऊ शकतात, 3 हेड्स येऊ शकतात, बरोबर. कारण आपण 3 कॉईन टॉस करतोय, 3 कॉईन टॉस करतो म्हणजे मॅक्झिमम किती हेड येऊ शकतात, 3 हेड्स येऊ शकतात. आपल्याला अशी कंडिशन फाइंड करायची की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲटलिस्ट 2 हेड म्हणजे कमीत कमी 2 हेड, किंवा म्हणजे 2 हेड किंवा 2 पेक्षा जास्त हेड सुद्धा चालणार आहे. तर ती कंडिशन आपल्याला इथे लिहावी लागणार आहे. समजलं अर्थ काय, ॲटलिस्ट. ॲटलिस्ट किंवा याच्या मिनिमम 2 हेड जरी दिलं असतं तरी आपण असं सेमच फॉलो केलं. सो मिनिमम 2 हेड, कमीत कमी 2 हेड पाहिजे, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा चालणार आहे. सो ए इज इक्वल टू ॲटलिस्ट 2 हेड. आता बघा यामध्ये 3 हेड्स आहे, सो दिस इज ओके. त्यानंतर 2 हेड 2 हेड 1 हेड 2 हेड 1 हेड 1 हेड नो हेड. तर 1 2 3 4. त्यामुळे एमध्ये आउटपुट काय असणार आहे, एच 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 टी एच टी एच आणि टी एच एच. 2 हेड 2 हेड 2 हेड आणि 2 हेड. ठीक आहे, तर हा झाला ए. अँड एन ऑफ ए इज इक्वल टू 4. ॲटलिस्ट, मिनिमम हे समजताना किंवा याची कंडिशन घेतानाचं कन्फ्युजन होत असेल तर याचा शब्दशः अर्थ बघायचा. ॲटलिस्ट 2 हेड म्हणजे कमीत कमी. कमीत कमी म्हणजे आपण काय म्हणतो, कमीत कमी म्हणजे हे किंवा यापेक्षा जास्त सुद्धा, म्हणून 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 पेक्षा जास्त म्हणजे इथे पॉसिबिलिटी किती आहे, 3 हेडचीच पॉसिबिलिटी आहे. तर आपल्याला अशा केसेस बघायचे ज्याच्यामध्ये 2 हेड असेल किंवा 3 हेड असणार आहे. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 4. नाव इव्हेंट बी टू गेट नो हेड. नो हेड, एक पण हेड नको आहे, एक पण हेड नको आहे, म्हणजेच आपल्याला कोणती कंडिशन असणार, नो हेड. प्रत्येक ठिकाणी हेड आहे, फक्त टी टी टी. सो एन ऑफ बी किती असणार आहे, 1. नो हेड ऑल टेल्स. ओके, नाव कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं आहे की कंडिशन काय की सेकंड कॉइनवरती हेड पाहिजे. इव्हेंट सी
हेड ऑन सेकंड कॉइन. सेकंड कॉइन म्हणजे काय, आपण असं कन्सिडर करतोय फर्स्ट कॉइनचं आउटपुट हे, सेकंडचं हे आणि थर्डचं हे. तर आपल्याला काय सांगितलं, टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. सेकंड कॉइन म्हणजे हा जो मध्ये आहे, मध्ये आपल्याला हेड मिळाला पाहिजे. इथे मिळतोय, इथे मिळतोय, त्यानंतर इथेही मिळतोय, इथेही मिळतोय, बस. ओके, समजते. हेड ऑन सेकंड कॉइन. सेकंड कॉइनवरती बाकी फर्स्ट थर्ड कॉइनवर काही असलं तर काही फरक पडत नाही. आपल्याला काय कंडिशन पाहिजे, फक्त सेकंड कॉइनवरती हेड पाहिजे. सेकंड कॉइनवरती हेड पाहिजे म्हणजे आउटपुट फक्त एवढे 4 असणार आहे. सो सी इज इक्वल टू एच 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 टी टी एच एच अँड टी एच टी. आणि एन ऑफ सी काय असणार आहे, एन ऑफ सी इज इक्वल टू किती एलिमेंट आले, 4. एन ऑफ सी इज इक्वल टू 4. फोर्थ क्वेश्चन, 2 digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of digit. तर आपल्याला 2 डिजिटचा नंबर फॉर्म केलेला आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय दिलेला आहे की 2 डिजिटचा नंबर फॉर्म झालेला आहे, त्यामध्ये कोणते डिजिट यूज केलेले आहे, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि विदाउट रिपिटेशन म्हणजे कोणता डिजिट रिपीट झालेला नाही आहे. ओके, तर यासाठी एस काय असणार, तर सगळ्यात आधी आपल्याला लिहावं लागणार आहे. सो आन्सर, 2 digit number is formed or 2 digit numbers are formed with numbers 0, 1, 2, 3, 4, 5. कंडिशन आहे विदाउट रिपिटेशन. मग आता हे नंबर कोणते कोणते असणार आहे ते आपल्याला लिहायचे आहे. तो असणार आहे सॅम्पल स्पेस. कोणते कोणते नंबर फॉर्म होणार आहे बघा. 2 डिजिट आहे म्हणजे काय, 2 प्लेस असणार आहे. 2 प्लेसमध्ये आपल्याला हे सगळे डिजिट टाकून कोणते नंबर फॉर्म होतात ते चेक करायचे आहे. डिजिट कोणते आहे, 0, 1, 2, 3, 4, 5. मग आता कसे कसे कॉम्बिनेशन असणार आहे. 0 पासून आपण नंबर स्टार्ट करू शकतो का, 0 पासून आपण नंबर स्टार्ट करू शकत नाही, कारण 0 पासून जर नंबर स्टार्ट केला, फॉर एक्झाम्पल मी 01 घेतला, 05 घेतला, हे 2 डिजिट नंबर नाही, दिस आर 1 डिजिट नंबर्स, राईट. 1 डिजिट नंबर आहे, त्यामुळे आपण सुरुवात 0 पासून करणार नाहीये. सुरुवात आपल्याला कशापासून करावं लागणार, नंबरची सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे 1 पासून. सो आपण एस इज इक्वल टू काय काय सॅम्पल स्पेसमध्ये काय काय पॉईंट असणार. पहिला नंबर बघा, आता नंबर 1 पासून आपण सुरुवात करतो, मग पॉसिबिलिटी काय काय. पहिला 2 डिजिटचा नंबर फॉर्म करतोय आपण. पहिला नंबर पण 1 घेणार. 1चं कॉम्बिनेशन 0 सोबत होऊ शकतं, 1चं कॉम्बिनेशन 2 सोबत होऊ शकतो, 1, 3, 1, 4, 1, 5. डिजिट रिपीट करायचं नाही, त्यामुळे 1, 1 म्हणजे 11 हा नंबर इथे येणार नाही. ओके, 1चं ह्या प्रत्येक नंबरसोबतचं कॉम्बिनेशन आपण घेतलं. त्यानंतर 0 पासून नंबर आपण सुरू करू शकत नाही. 1 पासून घेतला तर 2 पासून जर आपण घेतला, 2चे कोणासोबत कॉम्बिनेशन, 2, 0, 2, त्यानंतर 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5. ओके, 2चे सुद्धा सगळ्यांसोबतचे कॉम्बिनेशन आपण घेतले. याच पद्धतीने 3, 4 आणि 5 साठी सुद्धा आपल्या नंबर्स लिहायचे आहे. तर सॅम्पल स्पेसमध्ये काय काय नंबर्स असणार आहे, 10, 12, 13, 14, 15, त्यानंतर 20, 21, 22, 22 येणार नाही, डिजिट आपल्याला रिपीट करायचं नाही आहे. सो 21 नंतर 23, 24 अँड 25. ओके, 2चे कॉम्बिनेशन झाले. त्यानंतर 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 3 येणार नाही, 3, 4, 3, 5. त्यानंतर 4 पासून जर आपण नंबर घेतला तर 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 5. आणि त्यानंतर 5 पासून जर नंबर घेतला तर 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5 येऊ शकत नाही, कारण नंबर डिजिट रिपीट होणार आहे. तर एवढे सगळे कॉम्बिनेशन किंवा एवढे सगळे नंबर्स इथे फॉर्म होण्याच्या पॉसिबिलिटीज आहे. समजलं. फक्त प्रत्येक नंबरला दुसऱ्यासोबत आपल्याला रिलेट करून असे नंबर्स घ्यायचे आणि फक्त लॉजिकली विचार करायचा की 0 पासून नंबर सुरू होऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला 1 पासून आपण हे नंबर घेतलेले आहे, कोणता डिजिट आपल्याला रिपीट करायचा नाही. आता एन ऑफ एस किती असणार आहे, नंबर काउंट करा, 1, 2, 3, 4, 5, देन 10, 15, 20, 25. एन ऑफ एस आला 25. इम्पॉर्टंट आहे सॅम्पल स्पेस लिहिणं. त्यानंतर इव्हेंट ए. इव्हेंट काय आहे, नंबर फॉर्मड इज इवन नंबर पाहिजे आपल्याला. सो ए इव्हेंटमध्ये कोणते कोणते एलिमेंट असणार आहे, इवन नंबर पाहिजे. इवन नंबर म्हणजे कोणता कोणता असणार आहे, यापैकीच आपल्याला सिलेक्ट करायचे. इवन आहे 10, 12, 14, त्यानंतर 20,
24, 30, 32, 34, 40, 42, then 43, 45, 50, 52 आणि 54. इवन नंबर 5, 5, 10, सॉरी 5, 5, 10 and n of a is equal to 13. 13 आले एलिमेंट्स n of a मध्ये. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. नंबर 3 ने डिव्हिजिबल पाहिजे, त्यामुळे बी मध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहे? 3 ने डिव्हिजिबल नंबर कोणते कोणते आहे? 12, 15, त्यानंतर 21, 24, 30, त्यानंतर 42, 45, त्यानंतर 51 आणि त्यानंतर 54. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एन ऑफ बी किती आला? 9. नंबर 3 ने डिव्हिजिबल पाहिजे, तर इथे हे नंबर्स लहान होते त्यामुळे आपण स्ट्रेट अवे चेक करू शकतो की कोणत्या नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. जर नंबर्स मोठे असेल तर आपण काय केलं असतं, 3 ने नंबर डिव्हिजिबल केव्हा असतं? ज्यावेळेस त्याची सम जी असते ती सम 3 ने डिव्हिजिबल असते. सो 54 ची सम आहे ते 9, 9 इज डिव्हिजिबल बाय 3. त्यानंतर 51 ची सम आहे ते 6 इज डिव्हिजिबल बाय 3. त्यामुळे हे नंबर्स आपण इथे घेतलेले आहे. नंबर मोठे असेल तर आपण तसं यूज केलं असतं, बट नंबर छोटे होते त्यामुळे आपण फक्त चेक केलं की 3 ने कोणत्या कोणत्या नंबरला आपण डिवाइड करू शकतो. सो बी झाला. आता सी. व्हॉट इज सी? नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठा नंबर पाहिजे. 50 पेक्षा मोठा नंबर पाहिजे म्हणजे सी मध्ये कोणते एलिमेंट असणार आहे? सी इज इक्वल टू 50 पेक्षा, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठा म्हणजे 1, 2, 3, 4. आपल्याला 50 इन्क्लूड करायचा नाही आहे. 51, 52, 53, 54 अँड हेज एन ऑफ सी किती असणार आहे? 4. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम 3 men and 2 women, एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons इज टू बी फॉर्म. तर एक कमिटी फॉर्म होणार आहे एन्व्हायरमेंट कमिटी, त्यामध्ये 2 लोक आहे. हे 2 लोक कुठून सिलेक्ट होत आहे? फ्रॉम 3 men and 2 women. तर आपल्याला त्याचं सॅम्पल स्पेस सगळ्यात आधी लिहायचं आहे. क्वेश्चन स्टेटमेंटसाठी तुमचे टेक्स्टबुक जरूर रेफर करा, कदाचित बोर्डवरती क्वेश्चन तुम्हाला क्लिअर नसेल. सो सगळ्यात आधी आपण काय करूया, मेन आणि वुमेन याला काहीतरी लेटरने डिनोट करूया. सो कन्सिडर 3 men are. सो सिम्पलेस्ट वे काय करू आपण? मेन. सो M1, M2 आणि M3 अँड 2 women are W1 आणि W2. ओके, याच्यामधनं 2 लोकांची कमिटी फॉर्म करायची आहे. सो कमिटी ऑफ 2 persons is to be formed. मग काय काय पॉसिबल आउटकम काय काय आहे ते आपण लिहिणार सॅम्पल स्पेसमध्ये. काय काय पॉसिबल आउटकम आहे? 2 लोकांची कमिटी आपल्याला फॉर्म करायची आहे. कशापासून? M1, M2, M3, W1 आणि W2 यांच्यापासून. मग सॅम्पल स्पेसमध्ये काय काय एलिमेंट असणार आहे? 2 लोकांची कमिटी आहे, तर ती कमिटी कशी फॉर्म होऊ शकते? M1, M2 ची कमिटी फॉर्म होऊ शकते. M1, M2 किंवा मग M1, M3 ची फॉर्म होऊ शकते, और M1, W1 और M1, W2. ओके, त्यानंतर M1, M2, M1, M3, M1, W1, M1, W2. त्यानंतर अशी कमिटी फॉर्म होऊ शकते. सपोज M2चा जर आपण विचार केला तर M2 ची कमिटी फॉर्म होऊ शकते. M2 ची M1 सोबत कमिटी फॉर्म होऊ शकते. M2, M1 केस ऑलरेडी आपण कन्सिडर केलेली आहे. M1, M2 म्हणजेच काय? M2, M1. आपण फक्त नावं ते लिहितोय, सिक्वेन्स चेंज होतोय. सो M2, M1 परत लिहिण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट M2, M3 एक कमिटी फॉर्म होऊ शकते. त्यानंतर M2 आणि W1 ही कमिटी फॉर्म होऊ शकते. M2 आणि W2 ही एक कमिटी फॉर्म होऊ शकते. ओके, M2, W2. आता जर आपण M3चा विचार केला तर M3
M3 M1 कमिटी ऑलरेडी इथे कव्हर झालेली आहे, त्यामुळे ती मेन्शन करायची नाही. M3 M2 सुद्धा ऑलरेडी झालेला आहे, तर राहिला काय M3 W1 M3 W2. ओके. त्यानंतर W1ची जर आपण बघितले W1ची केस, W1 M1 W1 म्हणजेच काय W1 M1 कमिटी ऑलरेडी झाले. ते आपण बघा सेट लिहितो, सेटमध्ये आपण सेम एलिमेंट कधीच रिपीट करत नाही. त्या लॉजिकने सुद्धा आपण M1 W1 म्हणजेच W1 M, इथे आपल्याला W1 M1 मिळतं, ते आपण मेन्शन नाही करणार, कारण W1 M1 म्हणजेच काय M1 W1 जी ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. सो W1 M1 नसेल, W1 M2 सुद्धा कव्हर झालेलं आहे, W1 M3 सुद्धा कव्हर झालेलं आहे. म्हणजे आता फक्त कमिटी कोणासोबत फॉर्म होऊ शकते, W1 आणि W2 ची. फक्त हे मेन्शन करायचं राहिलेलं. नाव फॉर W2चा जर आपण विचार केला तर W2 M1 आहे, W2 M2 आहे, W2 M3 आहे आणि त्यानंतर W2 W1 आहे. त्यामुळे आपल्याला हे मेन्शन करण्याची गरज नाही. तेवढे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला कन्सिडर करायचे. प्रत्येकाच्या दुसऱ्यासोबतचे कॉम्बिनेशन, फक्त रिपिटेशन आपल्याला नको आहे. तर किती असणार आहे, 4 3 7 8 9 10. So now S is equal to 10. Now इव्हेंट काय आहे, इव्हेंट काय दिलेला आहे. फर्स्ट इव्हेंट, कंडिशन फॉर इव्हेंट ए, देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. ए काय दिलेलं आहे बघा, इथे सुद्धा वर्ड आलेला आहे ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. म्हणजे कमीत कमी एक वुमन मेंबर तर पाहिजे. त्या दोनमध्ये कमीत कमी एक जण तरी काय पाहिजे, वुमन पाहिजे. त्यामुळे ए साठी सॅम्पल पॉईंट काय असणार आहे, इथे हवं त्याला ॲटलिस्ट 1 म्हणजेच काय, एक 1 वुमन ऑर 2 वुमन, 1 or 2 वुमन, कारण इथे 2 लोकांचीच कमिटी आहे. त्यामुळे 1 वुमन और 2 वुमन ही केस आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. तर 1 वुमन और 2 वुमन म्हणजे बघा, मेन 1 वुमन 1 वुमन 1 वुमन 1, त्यानंतर 1 वुमन 1 वुमन 2 वुमन 2 वुमन इज ऑल्सो अलाउड. त्यामुळे सॅम्पल स्पेसमध्ये काय काय पॉईंट असणार आहे, ए इव्हेंटमध्ये M1 W1 M1 W2 M2 W1 आणि त्यानंतर M2 W2, त्यानंतर M3 W1, त्यानंतर M3 W2 आणि त्यानंतर W1 W2. सो 8 and 9 सॉरी 6 1 7, एन ऑफ ए किती असणार आहे, 7. ॲटलिस्ट 1 वुमन, बघा कमीत कमी एक वुमन प्रत्येक कमिटीमध्ये आलेली आहे. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 7. ओके. नाव कंडिशन फॉर इव्हेंट बी इज 1 man 1 woman कमिटी इज टू बी फॉर्म. 1 कंडिशन काय दिलेली की 1 man आणि 1 woman कमिटी इज टू बी फॉर्म. म्हणजे इथे आपण लिहू शकतो फॉर इव्हेंट बी 1 man आणि 1 man आणि 1 वुमन अशी कमिटी फॉर्म होणार आहे. त्यामुळे बी मध्ये काय 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 एलिमेंट्स असणार आहे, एक एम पाहिजे, एक डब्ल्यू पाहिजे थोडक्यात. सो 2 men देन मेन वुमेन एम डब्ल्यू त्यानंतर एम डब्ल्यू सो एन ऑफ बी असणार आहे 6. 1 men 1 woman, एक एम पाहिजे, एक डब्ल्यू पाहिजे. मग असं कॉम्बिनेशन चेक करायचे, किती झालं टोटल 6. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 6. नाव कंडिशन फॉर इव्हेंट सी, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. एक सुद्धा वुमन मेंबर नको आहे या कंडिशनसाठी. सी इव्हेंट सी, नो वुमेन मेंबर. म्हणजे कमिटीमध्ये सगळे मेन पाहिजे. सो मेन पाहिजे म्हणजे आपल्याला कसं कॉम्बिनेशन पाहिजे, एम एम असं कॉम्बिनेशन पाहिजे. सो M1 M2
त्यानंतर M1 M3, ही केस नाही येणार, ही नाही येणार, ही नाही, ही नाही. त्यानंतर M2 M3, नेक्स्ट लाईनमध्ये ही नाही येणार, ही सुद्धा नाही ना, हे सुद्धा नाही येणार. सो टोटल किती मिळाले आपल्याला? 3 पॉईंट्स. सो N of C is equal to 3. लास्ट क्वेश्चन. 1 coin and 1 die are thrown simultaneously. आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये 1 कॉइन आणि 1 डाय सायमल्टेनियसली थ्रो केलेला आहे. तर यासाठी सगळ्यात आधी आपण लिहूया सॅम्पल स्पेस काय असणार आहे. सो आन्सर 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin and 1 die are thrown simultaneously. त्यामुळे रिझल्ट काय मिळणार किंवा पॉसिबल आउटकम काय काय असणार आहे. कॉइन थ्रो केला आहे, कॉइन थ्रो केला म्हणजे त्याचे आउटपुट असतील हेड किंवा टेल. एक कॉइन आहे, हेड असेल किंवा टेल असेल. डाय रोल केलेले किंवा डाय थ्रो केला त्यामध्ये त्याचं आउटपुट काय असणार आहे? 1 2 3 4 5 6. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झालेल्या आहे. म्हणजे काय, कॉइन आणि डाय एकाच वेळेस थ्रो केल्या तर त्याचे आउटपुट आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये लिहायचे आहे. तर पॉसिबिलिटीज काय काय आहे आउटपुटच्या? असं होऊ शकतं की कॉइनवरती आपल्याला हेड मिळू शकतो आणि डायवरती नंबर 1 मिळू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे कॉम्बिनेशन्स असे कन्सिडर करायचे आहे. आणि सेम फॉर टेल. याच पद्धतीने टेलसाठी सुद्धा हे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला लिहायचे आहे. सो H1 देन H2 H3 H4 H5 and H6. ओके. H6 पर्यंत झालं 1 to 6. त्यानंतर T1 T2 T3 असं आउटपुट. T1 T2 T3 T4 T5 and T6. या व्यतिरिक्त बाकी कोणतं आउटपुट पॉसिबल नाही आहे. सो टोटल N of S किती असणार आहे? टोटल किती झाले? 6 and 6 12. N of S is equal to 12. ओके. आता बघूया इव्हेंट काय दिलेला आहे. इव्हेंट A, टू गेट हेड अँड ऑड नंबर. काय सांगितलं आपल्याला? हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. तर आता ह्या सॅम्पल स्पेसमधून आपल्याला माहिती आहे की इव्हेंट म्हणजे काय असतं? इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. त्यामुळे इव्हेंटमध्ये जे काही एलिमेंट्स असणार आहे किंवा जे काही पॉईंट्स येणार आहे ते सगळे आपण याच्यावरनंच डिराईव्ह करणार आहोत. सो इव्हेंट ए इज हेड अँड ऑड नंबर. हेड अँड ऑड नंबर म्हणजे आपल्याला फक्त पहिली लाईन कन्सिडर करायची, कारण इथेच फक्त हेड आलेला आहे. ऑड नंबर म्हणजे 1 3 and 5. सो आपल्याला फक्त हे पॉईंट्स इथे लिहावे लागणार आहे. हेड अँड ऑड नंबर, हेड अँड ऑड नंबर H3 and H5. Okay, and this implies N of A is equal to 3. Event B, to get head or tail and even number. Head or tail and even number. हेड किंवा टेल काहीही चालेल, फक्त जो सेकंड आउटपुट जे आहे म्हणजे डायचं जे आउटपुट आहे दॅट शुड बी इवन नंबर. मग यासाठी आपण काय लिहू शकतो? B इज इक्वल टू हेड और टेल कोणताही चालणार आहे, इवन नंबर पाहिजे फक्त आपल्याला. इवन नंबर म्हणजे आपण यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स कन्सिडर करणार? 2 4 6. टेलसाठी सुद्धा 2 4 6 इवन नंबर हवा आहे. सो B इज इक्वल टू H2 H4 H6, त्यानंतर T2 T4 and T6. N of B is equal to 6. N of B is equal to 6. आता C last. What is C? Number on upper face is greater than 7 and tail on the coin. कॉइन वरती आपल्याला काय पाहिजे? टेल पाहिजे. ओके, कॉइन वरती टेल पाहिजे. आणि त्यानंतर डाय वरती जो नंबर येणार आहे, नंबर ऑन अप्पर फेस ऑफ डाय इज ग्रेटर दॅन 7. म्हणजे डाय वरती आपल्याला काय पाहिजे? डायसाठी नंबर ग्रेटर दॅन 7. ओके. सो सी साठी काय कोणते कोणते आपल्याला आउटपुट कन्सिडर करायचे आहे? सी आपल्याला कॉइनसाठी पाहिजे 10.
टेल पाहिजे म्हणजे आपल्याला फक्त ही रो कन्सिडर करायची आहे. डायवरती पाहिजे नंबर ग्रेटर दॅन 7. ग्रेटर दॅन 7 नंबर पॉसिबल आहे का नाही, कारण आपल्याला माहिती आहे की डायवरती नंबर आपल्याला नेहमी 1 to 6 याच्यामध्येच मिळतं. 1 2 3 4 5 6 हेच आउटपुट असतात. 7 पेक्षा मोठा नंबर इथे मिळणं पॉसिबल नाही आहे. तशी कोणतीच केस आपल्याला इथे मिळत नाही, इथे कोणतेच केस मिळत नाही. त्यामुळे सी या सेटमध्ये एलिमेंट काय असणार आहे, यामध्ये एकही एलिमेंट नसेल. ठीक आहे, याचा अर्थ काय, याला आपण काय बोलतो, ज्यावेळेस सेटमध्ये काहीच एलिमेंट नसतो, एकही एलिमेंट नसतो, त्याला आपण बोलतो एम्प्टी सेट. आठवते आपण सेट चॅप्टर क्लास 9 मध्ये शिकलेलो. सो दिस इज एम्प्टी सेट. ओके, एम्प्टी सेट आहे, आपल्याला माहिती एम्प्टी सेट आहे, त्यामुळे त्यामध्ये असणारे नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहे, कोणताच एलिमेंट नाही, एकही एलिमेंट नाही, म्हणजे एन ऑफ सी किती असणार आहे, 0. सो अशा पद्धतीने आपल्याला थर्डसाठी मिळाला आहे एम्प्टी सेट अँड एन ऑफ सी इज इक्वल टू 0.